हॅलो फ्रेंड्स, किरण सेविंग इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज जे आहे ना, तर आज 28 इंच चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे. तर ते असणार आहे बोटनेकमध्ये. तर बोटनेकसाठी जे आहे मी जेवढं आपलं शोल्डर आहे तेवढंच इथं घेतलेलं आहे. तर 13 इंचचं शोल्डर होतं, तर मी 6.5 एक पॉईंट दिला आणि जी मुंड्याची हाईट आहे ती 6 इंचावरती दिली आणि एक बॉक्स जो आहे तो तयार करून घेतला. आणि ही जी आहे आपल्याला चेस्टची लाईन मिळाली आहे त्याच्यावर जे आहे जेही आपलं चेस्ट आहे ते टाकून द्यायचं. तर 7 इंचाची आपली चेस्ट आहे, तर मी ते 7 इंचाचं चेस्ट इथे टाकून दिलं. त्यानंतर यानंतर जे आहे आपला मुंडा आहे 6 इंचाचा राऊंड, तर तो 6.5 भरतोय, म्हणजे हाफ इंच जे आहे आपलं स्टिचमध्ये जाणार आणि 6 इंचाचा जो रेडी मुंडा आहे आपल्याला तो मिळून जातो. त्यानंतर जे आहे 3.25 इंचावरती जे आहे मी गळ्याची जी हाईट आहे ती दिलेली आहे, कारण बोटनेक आहे त्याच्यामुळे मी 3.25 इंचावरती गळ्याची हाईट दिली आणि जेवढी रुंदी आपली वरती होती तेवढीच मी इथे देऊन दिली. आणि त्यानंतर या ब्लाऊजची हाईट आहे 12.5, तर 13.5 वरती मी एक पॉईंट दिला, म्हणजे 1 इंच वाढवून घेतलं. आता जे वेस्ट आहे ते आहे 23 इंच, तर 23 इंचाचा चौथा पार्ट येतो आपला 5.6 इंच आणि 1 इंच दिला आहे टक्ससाठी आणि 1.5 इंच दिलं आहे शिलाई मार्जिन. आणि चेस्ट लाईनवर बी आहे 1.5 इंच चेस्ट लाईन आपल्याला 1.5 इंच मार्जिन जी आहे आपल्याला इथे देऊन द्यायची आहे. आणि चेस्ट आणि वेस्ट दोन्हीही लाईन्स ज्या आहेत आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायच्या. त्यानंतर आता आपल्याला जेवढी पट्टी तयार पाहिजेत तेवढीच इथं मी मेजरमेंट घेतलेलं आहे, कारण आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे तेवढीच इथं ठेवायची. त्यानंतर आपण गळ्याची हाईट ठरवणार आहोत. तर जेवढी पट्टी तयार आहे त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपलं खालूनसुद्धा फोल्डिंगमध्ये जाणार आणि वरतून पायपिंग वगैरे किंवा मग पट्टी फोल्ड करून घेतली तर त्यामध्ये सुद्धा जाणार. तर मी 1.5 इंच जे आहे एक्स्ट्रा घेऊन घेतलं. त्यानंतर मला गळ्याला शेप द्यायचा आहे, तर तो शेप जो आहे मी या पद्धतीने देत आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, कारण थोडासा वेगळा शेप होता नेहमीपेक्षा, त्याच्यामुळं थोडासा कसा द्यायचा तर तोच मी विचार करत करत जे आहे थोडासा त्याला हे दिला आणि व्यवस्थित असा शेपसुद्धा देऊन दिला आणि व्यवस्थित त्याचा शेपही बनला होता. तर व्यवस्थित शेप आल्यानंतरच जे आहे मी कटिंग केली, कारण फिक्स मेजरमेंट्स यायला थोडंसं अवघड जातं आणि वेगळा काही शेप द्यायचा म्हटला तर थोडंसं अवघड जातंच. त्याच्यामुळं मी अगोदर ट्राय करून बघितलं, नंतरच कट केलं. तर आता इथं जो आहे जो मला शेप पाहिजेत होता तो परफेक्ट मला मिळालेला आहे. तर मग मी इथं जे आहे ते गळ्याची कटिंग करून घेतली, म्हणजे बॅक पॅटर्नची कटिंग करून घेतली. त्यानंतर आपलं जेही बॅकचं मेजरमेंट आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला त्याच मेजरमेंटवरती जे आहे बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा. आता गळ्याकडून सुद्धा आपला जो ही शेप आहे बोटनेकचा तो आपल्याला देऊन द्यायचा. आता जो आपला शेप आहे तो व्यवस्थित इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जे हे समोरचा पार्ट कट करायचा आहे त्याच्यासाठी जेव्हाही आपण समोरचा पार्ट कट करतो तर 1/2 इंच जे आहे एक्स्ट्राचं मार्जिन घेतो हुक आणि आयच्या पट्टीसाठी, तर ते सुद्धा मी इथं घेऊन घेतलं आहे. आणि 1/2 इंचचं जे आहे ते सगळ्यांसाठी रेग्युलर असतं, कारण आपलं मेजरमेंट्स पुढं कमी पडायला नको. त्यासाठी अगोदरच जे हुक आणि आयची पट्टी असते त्याच्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं. तर आता जो समोरचा गळा आहे तो थोडासा डीप आहे, तर त्यामुळं जे आहे मी समोरचा जो शोल्डर आहे ते 5.5 इंचावरती घेतलेला आहे. आणि त्यानंतर मुंड्याची जी हाईट दिलेली आहे तर ती दिलेली आहे 5.5 इंचावरती आणि ते देऊन आपल्याला एक बॉक्स इथे तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपली चेस्ट लाईन जी तयार झालेली आहे त्यावरती आपलं जे ही चेस्ट आहे ते टाकून द्यायचं. त्यानंतर 1.5 इंचाची जी आहे शिलाई मार्जिन घेतली आणि 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी चेस्टमध्ये. तर 7 इंचाची चेस्ट होती तर मी 7.5 इंचावरती पॉईंट दिला. त्यानंतर आपला समोरचा जो गळा आहे तो आहे 5.5 इंचाचा, तर मी 6.25 इंचावरती एक पॉईंट दिला, म्हणजे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं, कारण आपलं शोल्डर जॉईंट करण्यामध्ये हाफ जाणार आणि जेव्हा आपण गळ्याची पायपिंग किंवा पट्टी फोल्ड करू त्यामध्ये 1/2 इंच जाणार, तर त्यामुळे जे आहे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं. आता जो आपला बस्ट पॉईंट आहे तो इथे मी 9.5 इंचावरती दिला आहे आणि जेही आपलं चेस्टचं 10वा पार्ट येतो त्यामध्ये 1/2 इंच करून जो आहे तो एक पॉईंट इथे दिला आणि आपल्याला एक प्लस पॉईंट भेटून गेला.
आता तिथूनच जे आहे आपल्याला आपले हाईट घ्यायची आहे. तर फ्रंट पार्टमध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतो. मागच्या पार्टमध्ये तर 1च इंच घेतो, पण फ्रंट पार्टमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर मी इथे 12.5ची हाईट होती, तर 14.5 वरती पॉईंट दिला. त्यानंतर जेवढंही आपण वरती जिथं बस्ट पॉईंट काढलेला होता, तिथं आपण जेवढंही दिलं 1/2 इंच कमी करून खाली एक पॉईंट द्यायचा. आणि इथं जे टक्स देणार आहे मी फ्रंट पार्टचा, तो देणार आहे 2 इंचापर्यंत, कारण आपली जी चेस्ट आहे ती आहे 28 इंचाची. तर 2 इंचाचा जो टक्स आहे तो पुरेपूर होऊन जातो. त्यानंतर आपल्याला वेस्टचं मेजरमेंट द्यायचं आहे. तर जिथपासून आपली हुक आणि आईची पट्टी सोडून आणि जिथं आपला पॉईंट आलेला आहे, म्हणजे जी एक स्ट्रेट लाईन आलेली आहे तिथपर्यंत मेजर करायचं. त्यामधून हाफ मायनस करायचं आणि परत जो दुसरा पॉईंट दिलेला आहे आपण टक्सच्या समोर, तिथपासून आपलं जेही मेजरमेंट्स राहिलेलं आहे वेस्टचं, ते देऊन टाकायचं आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिनसुद्धा देऊन टाकायची. त्यानंतर जे आहे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आपलं कटोरी आणि समोरचा फ्रंट पार्ट जोडण्यात जातं, तर त्याला सुद्धा 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेऊन घेतलं. तर ते वरती म्हणजे चेस्ट लाईनवरती सुद्धा घेतलं आणि वेस्ट लाईनवरती सुद्धा घेऊन घेतलं. त्यानंतर जी ही आपण लाईन काढलेली आहे ती मेजर करायची आणि जी क्रॉस म्हणजे कर्व शेपमध्ये लाईन आहे ती सुद्धा मेजर करायची. आणि जिथं आपली स्ट्रेट लाईन जेवढी भरत आहे तेवढे आपल्या क्रॉस लाईनवरती जिथं मेजरमेंट येतं तिथं एक पॉईंट द्यायचा आणि त्याच्या डबलनं जे आहे आपली जी ही लास्टची फिटिंग लाईन राहणार आहे त्याच्यावरती पॉईंट द्यायचा. जेवढंही आपलं जे कर्व लाईन आहे शिल्लक उरत असेल त्याच्या डबलनं करायचं आहे. रिपीट करते मी. आणि एक क्रॉस लाईन देऊन ते जे आहे आपलं एक परफेक्ट मेजरमेंट बनणार आहे. आणि हुक आयच्या पट्टीकडून सुद्धा आपल्याला 1/2 इंच वरती यायचं आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि जो आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आता त्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं जे आहे आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे. तर स्लीव्जसाठी नेहमी आपण 4 फोल्ड कपडा घेत असतो, तर मी इथं 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. त्यानंतर जेवढीही आपली स्लीव्जची हाईट आहे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथं 3.5 इंचाची स्लीव्ज हाईट होती, तर मी 4.5 इंचावरती पॉईंट दिला. आता आपलं जेही मुंड्याची राऊंड असतो तो द्यायचा आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आणि जोही आपला स्लीव्जचा शेप असतो तो इथे देऊन द्यायचा व्यवस्थित. आणि नंतर जी आहे आपली फिटिंग जी ही असेल ती इथे देऊन द्यायची. 4 इंचाची फिटिंग होती आणि एक क्रॉस लाईनमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे आपल्याला असा एक शेप देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित अशा स्लीव्ज ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या. आता इथे पूर्ण आपले पार्ट्स कट झालेले आहेत ते मेन फॅब्रिकवरती ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. आता आपलं जेही ब्लाऊज आहे ते रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.